नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चर्मन डेअरी फार्मवरती. होऊ शकता आता चौदा चालू आहे. हेच बघू शकता, एकदम कवळी पारडी काढलेली बाहेर चर्मनसाठी. जातील एकदम प्युअर. सातार येऊन आली म्हणून ती हे झाली. बघू शकता साताऱ्यावर, म्हणजे इथूनच शेतकऱ्यांनी बाजारातून नेली होती. आता चर्मन डेअरी फार्मवर रिटर्न घेतलेली, त्याला नफा देऊन प्रॉफिट देऊन. खंडू सरपंच चला ही घ्या. चला ही दिलेली आहे का? ही विक्री झालेली बघू शकता. आता एक कवळी पारडी. गाडी त्यांची ती. गाडी तुमची. पुढची की गाडी. आता कुठे आहे? कोणती गाडी? म्हैसूर पा. नाही ना शेट. मला परवाची गाडी ताप मारतो. म्हैस शेती. म्हैस साताऱ्याहून आली म्हणून म्हैस चारा नाही खाल्ला. आज 8 दिवस बस हे पटत का? हे पटत. 0 मिनिटात म्हैस देतो. चला घ्या म्हैस. थोडी पुढे मास्टर बाकी टाकले माग. अरे चेअरमनची म्हैस माग घेऊन जाय. साताऱ्याहून म्हैस आली म्हणून तिला काय त्याला घरी घेऊन जाईल. पुढे जाऊ द्या बाई पा. बळजबरी नको बांधली मास्टर. तर बघू शकता चर्मन डेअरी फार्मवरती साऊथ झाल्यात आणि गर्दी बघा. जनावर बघण्यासाठी गर्दी आलेली आहे तिथं. एकदम भयानक अशी गर्दी आपल्या चर्मन डेअरी फार्मवरती. नमस्कार चर्मन साहेब. नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. तर आज कुठून आले शेतकरी आपल्याकडे? हे जामनेर जळगाववरून शेतकरी आले आहेत आणि खरेदी विक्री झाली. पेटे वगैरे घालून सन्मान केलाय त्यांना. ते आपल्याकडे विश्वासाने आले. हां हां. आणि विश्वासाने आले त्यांचं आपलं कर्तव्य, त्यांचा मान सन्मान करणं. आणि ते आपल्या विश्वासावर आल्यामुळं आपण त्यांचा मान सन्मान. आज 3 पारड्या आणि 1 वेलेली म्हैस घेतली. 3 पारड्या खरेदी केल्यात बघू शकता. मुरा क्वालिटी घेतली आणि 2 मुरा मध्ये घेतली. हिच्या खाली पारडीचे. आणि काय झालं, चेअरमन डेअरी फार्मचं पूर्ण महाराष्ट्रात नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा त्या नावाला विश्वासाने तडा न जाता आपण त्यांना एक चांगल्या प्रकारे माल द्यायचा. त्यांचं सुद्धा समाधान झालं आणि आज त्यांचा आपण स्वतःचा सन्मान करायचा. हो, अगदीच एवढं लांबून आपल्या इकडे आले म्हणजे पाहुणे आहेत आपले आणि त्यांनी आपल्या इथून माल खरेदी केलेला आहे. आणि 300 किलोमीटरवर इथं आले. हो बरोबर. आपल्या विश्वासाने. तर काय वाटलं तुम्हाला इथं बाजारात आल्यानंतर? बाजार वगैरे पद्धतशीर राखलेलं आहे. हां. बाजाराचं काही हे नाही. साहेबाकर भाव वगैरे चांगले आहे. म्हशीचं काही फसवणूक नाही आहे. बरं चेअरमन डेअरी माझ्या बाबतीत काही शंका काहीच नाही, कुशंका? काहीच नाही. तुमचा स्वभाव वगैरे सगळं चांगला आहे. पद्धतशीर घेऊन गेला तुम्ही मला. तर बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल इकडे येणाऱ्या शेतकऱ्याला? बाकीचे शेतकऱ्यांना या व्यवस्थित आहे व्यवहार सगळा. चेअरमन साहेबाचा व्यवहार कसं आहे? समोरासमोर व्यवहार. तुम्हाला पटली तर घ्यायची, त्यांची नाही पटली तर पुऱ्या बाजारात तुम्हाला जी पटली ती घ्यायची. हां, त्यांच्या पण डेअरी फार्मवरती आपण बघितल्या. हो बघितलं मस्त आहे माल, व्यवस्थित. माल चांगला आहे हो एकदम. एकदम. म्हणून घेऊन जा. तर आमच्या मागे कमीत कमी 4-5 लोक होते तिथं दाखवायला मच्छी पूर्ण बाजार फिरवायला. नेमकं मार्केटला चालू काय आहे आणि काय नाही, कोण फसवतं का काय ते पहिले त्यांनी ते बाहेरचं आम्हाला पूर्ण कल दिला, मग नंतर आम्हाला मच्छी. तर साहेब कसं आहे बाजार आता सध्या, काय परिस्थिती? आता बाजारचे दर कमी होत चालते. जून आणि माझी शेतकरी आणि व्यापारी बांधवांना विनंती, आता जूनपासून ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी खरेदी केली. आपणच सांगितलं होतं शेतकऱ्यांना का तुम्ही मार्च ते जूनपर्यंत खरेदी करू नका जर शक्य होत. कारण त्या पिरियडमध्ये दुधाचे दर जास्त असतात आणि म्हशीच्या किमती पण खूप असतात. आता जूनपासून किमती कमी होत चालणार तर जानेवारीपर्यंत. आता इथून पुढे शेतकऱ्याला खरेदी करायची असेल तर त्यांनी बिनधास्त खरेदी करावी. चालतं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला माहिती भेटलेली बाजारची. आता या 3 म्हशी आणि वगैरे आणि 1 म्हैस इथून भरून चाललेली. म्हैस बघू शकता खाली झालेली म्हैस आहे आणि ही 14 लिटरच्या बोलीत आपल्या इथून दिलेली.
हो, चला.